सणवार म्हटलं ना की आपल्या सगळ्यांच्याच घरात ना एक वेगळी लगबग चालू असते. पदार्थांचा ना सुगंध तर अगदी घरभर पसरलेला असतो आणि त्याच्यापेक्षा जास्त ना घरच्यांसाठी काहीतरी आपल्या हाताने बनवण्याची उत्सुकता ना आपल्याला खूप जास्त असते. सणाच्या दिवशी ना सगळीच तयारी काही एका दिवशी करायची म्हटली की काही जमत नाही. खूप गडबड होते आणि म्हणूनच मी ना थोडीशी तयारी आधी करून ठेवली आहे. कारण हा सणाचा दिवस असतो ना तो आपल्याला आपल्या फॅमिली बरोबर निवांत असा एन्जॉय करता आला पाहिजे. आजच्या माझ्या या फेस्टिवल मील प्रिपरेशनची सुरुवातच अशा काहीशा छोट्या छोट्या तयारीपासून झाली आहे बघा. सर्वात आधी मी नारळ फोडून घेतलाय, कारण तुम्हाला माहिती आहे कुठलाही फेस्टिवल आपल्याकडे गोड पदार्थ करायचा म्हटला की नारळ हा हवाच. घाई गडबडीच्या वेळेस किंवा पाहुणे जास्त येतात ना, तेव्हा सर्वात सोपा नाश्त्याचा आणि जेवणाचा मेनू कुठला? तर इडली डोश्याचं पीठ घरात तयार असेल ना, तर तुम्ही मल्टिपल पदार्थ यापासून बनवू शकता. तर त्याचीच तयारी मी आधी थोडी काल केली आहे बघा. इडली डोश्याचं पीठ मी आधीच तयार करून म्हणजे फर्मेंट करण्यासाठी ठेवलेलं आणि यावेळेस ना मी या स्टेनलेस स्टीलच्या कॅसरोलमध्ये ते ठेवून दिलं होतं. झाकण उघडलं की पीठ अगदी छान तयार झालेलं दिसलंय बघा. आजच्या आपल्या फेस्टिवल मील प्रिपरेशनच्या व्लॉगची पहिली रेसिपी आहे ती म्हणजे ही डेट ड्रायफ्रुट्स बर्फी. खजूर आणि ड्रायफ्रूट पासून तयार होणारी बर्फी चवीला तर खूप छान लागतेच आणि काहीतरी आपल्या हाताने पदार्थ बनवण्याची मजा पण काही वेगळीच असते. ही बर्फी तुम्ही आधीच घरी बनवून ठेवू शकता. एक 8 ते 15 दिवस ही बर्फी जर तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवली ना, तर अगदी छान व्यवस्थित ती राहते. पाहुणे आले की फक्त आपण ही काढायची आणि त्यांना सर्व्ह करायची. तुम्ही ही बर्फी ना गिफ्ट ऑप्शन म्हणून पण तुमच्या फॅमिलीला आणि रिलेटिव्हजला पण देऊ शकता. तर बघा इथे मी ना सीडलेस डेट्स घेतलेले आहेत. जर नसतील तुम्ही तर त्याच्यातल्या बिया सगळ्या काढून घ्या आणि ते ना हातानेच थोडेसे स्मॅश करून घ्या. जर नसतील तर तुम्ही एखाद्या चॉपरमध्ये वगैरे पण थोडेसे त्याला चॉप करून घेतलं तरी चालतील. आता त्याचबरोबर मी तिथे थोडेसे गोडावा वाढण्यासाठी म्हणजे आपली बर्फी अजून थोडीशी गोड होण्यासाठी अंजीर घेतलेले आहेत. थोड्याशा मनुका घेतल्यात, ज्याच्यामध्ये दोन्ही प्रकारच्या मी मनुका घेतलेल्या आहेत. याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडे बदाम, काजू, पिस्ता, गुलाबाच्या पाकळ्या हे देखील घेतलेले आहेत. काजू आणि बदाम याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं. सर्वात आधी गॅसवर मी लिमोलेल सिरॅमिक पॉट ठेवून घेतलाय. आता याच्यामध्ये आपण 2 चमचे तूप टाकणार आहोत. तूप थोडंसं गरम व्हायला द्यायचं. नंतर मग आपण याच्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट कापून घेतलेले ते सगळे भाजून घ्यायचे. थोडेसे भाजले की मग आपण याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकून घेणार आहोत. गुलाबाच्या पाकळ्या थोड्याशा परतून घेतल्यानंतर त्या आपण काढून घ्यायच्या. आता आपण याच्यामध्ये जे खजूर, मनुका आणि त्याचबरोबर अंजीर असे बारीक तुकडे करून घेतलेले ते पण परत एकदा तुपावर आपल्याला परतून घ्यायचे. जेवढे तुम्हाला याचा एकत्र गोळा करता येईल इथपर्यंत ते भाजून घ्यायचे आपल्याला. जर तुम्हाला याच्यामध्ये भाजून घ्यायचे नसतील, जर तुम्हाला डायरेक्ट मिक्सरला वापरायचे असतील, लावायचे असतील, बारीक पेस्ट करून घ्यायची असेल तरी देखील चालेल. पण मी डायरेक्ट याच्यामध्येच या पॉटमध्ये ते शिजवून घेतलेत. याच्यामध्ये केलेल्याची चव थोडी वेगळी लागते, खूप भारी टेस्ट लागते याची. तर या पॉटमध्ये आपण आता ड्रायफ्रूट पण आणि खजूर, अंजीर, मनुका हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला वडी थापायची. तर इथे मी ना केळीचं पान घेतलंय. आता नागपंचमी जवळ आल्यामुळे ना माझ्याकडे केळीची पानं घरात खूप जास्त आणलेली होती. तर म्हटलं चला केळीच्या पानावरच आपण थापूया, कारण ट्रॅडिशनल पदार्थ, ट्रॅडिशनल रेसिपी अशा केळीच्या पानावर ना जेव्हा आपण सर्व करतो किंवा बनवतो ना तेव्हा खूप छान वाटतात. तर इथे मी ना वडी तयार करून घेतली. याच्यावर रोज पेटल, थोड्याशा पिस्ता, थोड्याशा बिया टाकून आता आपण हे फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहोत. कमीत कमी 2 तास तरी आपण हे फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं. आजच्या आपल्या मील प्रिपरेशन मधला सेकंड पदार्थ आहे तो म्हणजे नारळाची वडी. आता नारळाची वडी आली तर नारळ किसणं आलंच. तर त्यासाठी मी वापरते हा नेस्टेशिया ब्रँडचा स्टेनलेस स्टीलचा कोकोनट स्क्रॅपर. वापरायला अगदी सोपं आहे आणि ना क्लीन करायला तेवढंच इझी आहे बघा. इथे एक लॉक येतं, ते बटन तुम्ही उलट्या साईडने घुमवलं की हा पूर्णपणे लॉक होऊन जातं आणि आपण इझिली कोकोनट आपला ग्रेट करता येतो.
स्टेनलेस स्टीलचा असल्यामुळे ना रेग्युलर किचन यूजसाठी अगदी परफेक्ट आहे आणि हा वापरल्यानंतर क्लीन करायला पण अगदी सोपा होतो. साईजने छोटा असल्यामुळे ना मला असं वाटतं असे छोटे छोटे टूल्स आपण आपल्या किचनमध्ये ना वापरायला पाहिजे, ज्याच्याने आपला किचनमधला ना भरपूर असा वेळ वाचतो. तर इथे मी एक नारळाचा चव पूर्ण कापून म्हणजे किसून घेतलाय बघा. आता याच्यात ना हे जे ब्लेड आहे ते आपण रिमूव्ह करून घेऊ. डायरेक्ट नळाखाली वॉश केलं की अगदी क्लीन करायला पण जास्त वेळ लागला नाही बघा मला. तर आता आपण वडी बनवायला सुरुवात करू. तर याच्यासाठी मी सिरॅमिकचा हा पॉट गॅसवर ठेवून घेतलाय आणि जेव्हा आपल्याला अशा ट्रॅडिशनल रेसिपी काही बनवायच्या असतील ना, तर अशा पॉटमध्ये ना त्याची टेस्ट खूप छान येते. तर इथे मी तूप घेतलंय 2 चमचे. आता आपण याच्यामध्ये जो किसलेला नारळ होता तो आणि जेवढा तुमचा नारळ आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात तुम्हाला साखर घ्यायची. साखर आणि खोबरं एकत्र छान मिळून येण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये दूध वापरू शकता. मी इथे वापरलंय दुधाचा वापर केलाय. दुधामध्ये मी थोड्याशा केशाच्या काड्या भिजत घातलेल्या आणि ना त्या मिक्स करून आता आपण एक 2 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची. खोबरं आणि साखर बऱ्यापैकी एकजीव झालेली आहे आणि ना आज मी तुम्हाला ही जी रेसिपी दाखवणार आहे ना, ती वरून तुम्हाला थोडीशी कडक वाटेल पण आतमध्ये ना अगदी ती सॉफ्ट वडी असेल आणि अशीच आपल्याला ना पाहिजे असते. तीच परफेक्ट रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आता आपण ना वडी थापण्यासाठी केळीच्या पानाला थोडंसं मी तूप लावून घेतलेलं आहे. तुम्ही एखादा ट्रे पण वापरू शकता, पण मला असं केळीच्या पानामध्ये बनवायला खूप जास्त आवडतं आणि सर्व्ह करायला तर ते अजून खूप छान वाटतं. तर आता इथे मी थोडीशी वेलची पावडर आणि 10 ग्रॅम आपली जी मिल्क पावडर असते ना ती याच्यामध्ये टाकलेली आहे. आता आपलं जवळपास हे मिश्रण होत आलंय. पूर्णपणे मिश्रणाचा गोळा एकत्र तयार झालाय. आता आपण हे थापून घेऊ. थापण्यासाठी मी जे केळीचं पान घेतलेलं आहे त्याच्यावर हे मिश्रण ओतून घेते. इथे मात्र हात आपल्याला पटापट चालवावा लागतो. याच्यावरती मी डेकोरेशनसाठी थोडेसे पिस्ता टाकले आणि आपण आता याच्याच वड्या पाडून घेणार आहोत. आत्ताच वड्या पाडून घ्यायच्या कारण वड्या सुकल्यानंतर या वड्या पडत नाहीत. आता मी तुम्हाला एक इन्स्टंट ग्रेव्हीची रेसिपी शेअर करणार आहे. ही ग्रेव्ही जर तुम्ही घरात बनवून ठेवलात तर इन्स्टंट कुठलीही भाजी तुम्ही बनवू शकता. भाजी बनवण्यासाठी मी इथे लिमोनिल सिरॅमिक कुकिंग पॉटचा वापर करते. इथे मी एक मोठा कांदा तेलावर छान परतून घेतला. त्याच्यामध्ये 1 चमचा खसखस आणि 8 ते 10 बदाम आहेत ते भिजत घातलेले मी पाण्यात आणि ते सोलून ते याच्यामध्ये परतून घेतले. आता 2 मध्यम आकाराचे टोमॅटो आपण याच्यामध्ये टाकून छानपैकी ना हे कुक करायला ठेवणार आहोत. कुक करताना याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला. या पॉटची कॅपॅसिटी 1200 ml असल्यामुळे ना छोट्या प्रिपरेशनसाठी आणि ग्रेव्हीसाठी अगदी परफेक्ट आहे. वरती हा एक छोटासा होल असल्यामुळे ना कुकिंग करताना हीट आणि मॉइश्चर ना रिटेन होण्यास मदत होते. त्याच्यामुळे ना आतला पदार्थ ना अगदी इव्हनली कुक होतो. आपली ग्रेव्ही शिजायला एक 5 ते 7 मिनिटं लागतील. तोपर्यंत आपण ही जी फ्रीजमध्ये बर्फी ठेवलेली सेट करायला ती पण ऑलमोस्ट झालेली आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ती थोडीशी तुम्हाला कडक वाटेल पण जेव्हा ती रूम टेम्परेचरवर येते ती पुन्हा सॉफ्ट होऊन जाते. तर आता आपण याचे इक्वल पार्ट करून घेणार आहोत. म्हणजे दिसायला खूप छान दिसतात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचे लांब, छोटे, मोठे कशाही पद्धतीचे काप करू शकता. पण बर्फी आहे त्याच्यामुळे ती अशी स्क्वेअरमध्ये असेल तर खूप छान वाटते. वरती जे आपण रोज पेटल लावलेत त्याच्यामुळे याचा लुक अगदी छान आणि वेगळा दिसतोय. आता एक 7 ते 8 मिनिटं झाली आहेत आणि आपला कांदा टोमॅटो छान शिजलाय बघा. याच्यामध्ये पदार्थ बनवण्याचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगू का, पदार्थ आतमध्ये कुठेही चिटकत नाही. आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत. कोथिंबीर टाकून परतून घ्यायचं आणि परत एक 2 मिनिटं शिजवून घ्यायची. आता ही ग्रेव्ही थंड करून तुम्ही अशीच फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता किंवा मग तुम्ही ही मिक्सरला बारीक वाटून मग तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि याच्याने तुम्ही पनीरच्या किंवा पालकच्या वेगवेगळ्या रेसिपीज करू शकता. आणि आपल्याला सगळ्यांनाच काहीतरी स्वीट बरोबर नमकीन काहीतरी चटपटीत पण खावंसं वाटत असतं. तर इथे मी चिवडा बनवणार आहे बघा. आज पुदिना फ्लेवरचा चिवडा तुमच्याबरोबर शेअर करते. तर इथे मी पोहे घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये थोडेसे मखाने, थोडेसे बदाम, काळ्या मनुका टाकलेल्या आहेत. थोडी कढीपत्त्याची पानं, थोडी नाही भरपूर अशी कढीपत्त्याची पानं मी याच्यामध्ये टाकलेली आहेत, जी मी धुवून सुकवून घेतलेली. याच्यामध्ये जो सुकामेवा आहे तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरलात तरी चालेल. तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही याच्यामध्ये वापरा. आता मसाला तयार करून घेऊ. मसाल्यासाठी इथे मी 2 ते 3 चमचे तुपाचे घेतलेले आहेत.
तूप थोडंसं वितळलेलं नसलं तरी देखील चालेल, कारण आपण जेव्हा हा बेक करायला ठेवू तेव्हा तूप वितळलं जातं. आता याच्यामध्ये 1 चमचा काळं मीठ आणि 1 चमचा आपल्याला पुदिन्याची पावडर असं सगळं मिक्स करून घ्यायचंय. कुठलाही चिवडा बनवताना जर तुम्ही त्याच्यामध्ये काळं मीठ वापरलात तर त्याची टेस्ट खरंच अगदी बाहेरचे चिवडे जसे बनलेले असतात ना तसेच ते टेस्ट देतात. तर आता आपण हे सगळं मिक्स करून OTG मध्ये बेक करायला ठेवू. आपल्याला हा 150 वर एक 7 ते 8 मिनिटासाठी हा चिवडा बेक करून घ्यायचा आहे. अगदी 5 ते 7 मिनिटात आपला हा कुरकुरीत मखाना पुदिना फ्लेवरचा चिवडा तयार झाला. अगदी मार्केट स्टाईल होतो. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. पण आपण हे पदार्थ एवढ्या मेहनतीने करतो, पण ते कशा पद्धतीने स्टोअर करायचे हे देखील मी आजच्याच व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आता एक हेल्दी कुकीजची रेसिपी शेअर करते. इथे मी 1 वाटी गूळ पावडर घेतली आहे, त्याच्यामध्ये अर्धा कप वितळलेलं तूप घेतलंय, सगळं एकजीव करून घ्यायचं. याच्यामध्ये 1 कप ओट्स घेतलेत, अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलंय, सगळं एकजीव करायचं. याच्यामध्ये दुधाचा वापर करायचा नाही आपल्याला, त्याचबरोबर बेकिंग पावडर पण वापरायची नाहीये आणि बेकिंग सोडा पण वापरायचा नाहीये. सगळं एकजीव याच्यामध्येच होतं. तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये नट्स वापरा आणि छान परत एकदा मळून घ्या. तुम्हाला ज्या साईजचे पाहिजे त्या साईजचे याचे कुकीज बनवून घ्या आणि आपल्याला हे बेक करायला ठेवायचे. एवढे सगळे पदार्थ मी बनवले, पण हे स्टोअर कसे करायचे? ते स्टोअर करून ठेवणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त आपलं किचन पण त्याने ऑर्गनाइज दिसलं पाहिजे. म्हणूनच माझ्या पॅन्ट्रीमधल्या रोजच्या वापरासाठी मी हे सुंदर एम्बॉस जार वापरते. याची कॅपॅसिटी ना 750 ml ची आहे आणि सर्वात महत्त्वाचं ना हे एअरटाईट आहे. एअरटाईट असल्यामुळे ना आतला पदार्थ अगदी फ्रेश राहतो. म्हणजे तुम्ही 8 दिवस ठेवा, 10 दिवस ठेवा, आतला पदार्थ नरम पडत नाही. आणि अजून एक वैशिष्ट्य काय माहिती या गोष्टी म्हणजे या ग्लास कंटेनरचं ट्रान्सपरंट असल्यामुळे ना कुठल्या डब्यात काय आहे ना हे लगेच कळतं. आणि तुम्हाला माहिती आहे दिवाळीच्या वेळेस किंवा जेव्हा गणपतीच्या वेळेस आपण असे भरपूर वेगवेगळे पदार्थ लाडू चिवडा घरच्या घरी बनवत असतो. पण ते जेव्हा जे असे स्टीलच्या डब्यामध्ये न असे काचेच्या डब्यामध्ये जेव्हा ठेवलेले असतात ना तेव्हा कुठला पदार्थ कुठे ठेवलाय ना हा पटकन लक्ष जातं आणि कुठल्या डब्यात काय आहे ना हे पटकन कळतं. आणि म्हणजे सगळे जे डबे असतात ना ते आपल्याला ओपन करून बघायची गरज लागत नाही. या डब्यांमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ड्राय फ्रुट्स स्नॅक्स आणि तुम्हाला जे वाटतं म्हणजे जर तुमचं किचन ऑर्गनाइज दिसण्यासाठी तुम्हाला कुठला पदार्थ याच्यामध्ये असं वाटत असेल छान राहत असेल तो तुम्ही याच्यामध्ये स्टोअर करू शकता. आज आपण याच्यामध्ये मी माझे जे काही पदार्थ बनवलेत, चिवडा बनवलाय, कुकीज बनवलाय, वडी बनवली आहे, बर्फी बनवली, हे सगळे पदार्थ याच्यामध्ये मी स्टोअर करून ठेवलेत बघा. जोपर्यंत मी स्टोअर करत होती तोपर्यंत आपल्या कुकीज पण बेक करून थंड झालेल्या आहेत आणि बेकिंग पावडर आपण वापरली नव्हती. कुकीज ना अगदी तिथल्या तिथे छान राहिल्यात आणि या कुकीज खरंच हेल्दी पण आहेत. तुम्ही ना अशा घरच्या घरी बनवून ठेवू शकता आणि या आरामात महिनाभर एअरटाईट कंटेनरमध्ये व्यवस्थित राहतात. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही हा कॅसरोल बघितला असेल. याच्यामध्ये मी इडली डोशाचं बॅटर फर्मेंट व्हायला ठेवलेलं. हा आहे हॅमर स्टेनलेस स्टील डबल वॉल कॅसरोल. याची कॅपॅसिटी 2000 ml ची आहे. स्टेनलेस स्टील पासून बनलेला आहे आणि डबल वॉल डिझाईनमुळे ना याचं टेम्परेचर आतमध्ये जास्तीत जास्त काळ टिकून ठेवण्यासाठी म्हणजे गरम पदार्थ आतमध्ये टिकून ठेवण्यासाठी मदत होतो. हॅमर डिझाईन असल्यामुळे ना हा दिसायला अगदी छान दिसतो किचनमध्ये पण आणि तुमच्या डायनिंग टेबलचा लुक पण याच्यामुळे अगदी उठून येईल. याच्यामध्ये ना जेवण जास्तीत जास्त काळ गरम ठेवण्यामध्ये मदत होते आणि रोजच्या वापरासाठी तर अगदी टिकाऊ पण आहे आणि परफेक्ट देखील आहे. आज माझ्या जेवणासाठी थोडासा शॉर्टकटच होता कारण एवढ्या सगळ्या रेसिपीज करायच्या होत्या. तर आज डोसा आणि चटणी एवढाच बेत आहे. खोबरं घेतलंय, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलंय, मिरची आणि त्याचबरोबर कोथिंबीर हे सगळं आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे आणि वरतून लिंबू पिळायचं. त्याने टेस्ट आपल्या अगदी चटणीला भारी येते. इथे चटणीला आपण छान असा तडका देऊन घेऊ. आशा करते आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त हेल्पफुल असेल आणि मी माझं काम इझी करण्यासाठी जे कुठलेही किचन गॅजेट वापरते किंवा जे काही टूल्स वापरते त्या सगळ्या प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट मार्फत सांगा आणि तुम्ही पण या माझ्याबरोबर हा नाश्ता करायला. आज माझं नाश्ता जेवण हे एकच होतं.
ज्याच्यामध्ये होता आंबोळ्या आणि गरमागरम डोसे. लवकरच एका छानशा व्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत कमेंट करायला विसरू नका. जास्तीत जास्त हाईप करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटेन एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.